सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि सामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं या उद्देशानं गोवणे गावातील सामाजिक कार्यकर्ते विलास सुमडा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं नववर्षाच्या शुभमुहूर्तावर उद्घाटन करण्यात आले। वानगाव फाटक पूर्व मार्केट येथे पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे। नववर्षाच्या शुभमुहूर्तावर वानगाव फाटक पूर्व मार्केट येथे गोवणे गावातील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते, माजी उपसरपंच तसेच तंटामुक्त अध्यक्ष विलास सुमडा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं भव्य उद्घाटन पार पडले। या कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। उद्घाटन प्रसंगी विलास सुमडा यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि नागरिकांचे मनपूर्वक स्वागत करून आभार मानले। यावेळी बोलताना त्यांनी आजपर्यंत जे सामाजिक कार्य सुरू आहे ते भविष्यातही अविरतपणे सुरूच राहील। समाजातील प्रत्येक घटकाच्या समस्या ऐकून त्यावर तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल असं आश्वासन दिलंय। यावेळी बोलताना सुमडा यांनी कार्यालयाच्या गरजेवर प्रकाश टाकत सांगितले की सामान्य नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी एका छताखाली हक्काचं व्यासपीठ असणं अत्यंत आवश्यक आहे। लोकांच्या अडचणी ऐकून त्या संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवणे, त्याचं निराकरण करण्यासाठी जनसंपर्क कार्यालय उपयुक्त ठरणार आहे। सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे। या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश बन, तालुका सचिव मिलिंद मराठे, ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरेश्वर राऊत, अशोक शिंगाळा, प्रकाश पाटकर, ॲडव्होकेट निलेश खराते, ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील लहांगे आणि लोखंडे दाभोणचे उपसरपंच मार्तंड सातवी, जयेश लहांगे, माजी सैनिक कृष्णा बसवंत, हर्षला सुमडा, जया दुबळा, जिया बारी, येसुबाई जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते, मित्रमंडळी आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कल्पेश दळवी, विकास समाचार न्यूज, डहाणू।